गडचिरोली जिल्ह्यात गेल्या 2 दिवसांपासून तुफान पाऊस सुरू आहे। पर्लकोटा, पामुल गौतम आणि इंद्रावती या तीनही नद्या दुथडी भरून वाहत आहेत। जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झालं। मात्र त्यानंतरही पुलावरून वेगानं वाहणाऱ्या पाण्यातून प्रवासी वाहतूक बिनधोकपणे सुरू आहे। विशेष म्हणजे जिल्ह्यातील 100 गावांचा संपर्क तुटला आणि तरीही पोलीस आणि प्रशासन मात्र ढिम्म आहे। यापूर्वी अशा प्रकारे पुलावरून पाणी जात असताना वाहनांचे अनेक अपघात झालेत। सध्या गडचिरोली जिल्ह्यात तुफान पाऊस झालाय, त्यामुळे पर्लकोटासह अनेक नद्यांनाही पूर आलाय। एकीकडे विदर्भात धुवाधार पाऊस सुरू असताना तिकडे मराठवाड्यात गेल्या 1.5 महिन्यापासून पाऊस मात्र हरवलाय। त्यामुळे लोकांनी पिकं उपटून टाकायला सुरुवात केली आहे। इतकंच नाही तर पावसाअभावी भविष्यात पिण्याच्या पाण्याची टंचाई भासण्याची शक्यता वर्तवली जाते। उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये पावसानं चांगलीच ओढ दिली आहे, त्यामुळे शेतात उभ्या असलेल्या सोयाबीनवर संक्रांत ओढवली आहे। शेंगा लागण्याच्या वेळेस पावसाची गरज होती, मात्र पाऊस पडलाच नाही। त्यामुळे नाईलाजास्तव शेतकऱ्यांनी आता ट्रॅक्टर लावून सोयाबीन मोडायला घेतलाय। अभी बारिश 3-4 दिन का महाराष्ट्र में पूरा 4 भागों में जो अभी होने का संभावना है। ये बहुत ही संतोषजनक है और इसके लिए जो भी फसल है और जो भी रिजर्वर है उसमें भी थोड़ा सा पानी आ जाएगा। और ये जो फसल का जो अभी जो स्थिति पर अभी है, ये बारिश बहुत ही ज़रूरी था और वो अभी हो रहा है। कांद्याच्या दरात झालेल्या घसरगुंडीनं केवळ शेतकरीच नव्हे तर आता नाफेडचेही धाबे दणाणलेत। 2 महिन्यापूर्वी 800 ते 850 रुपये क्विंटलला खरेदी केलेला कांदा आता चक्क 115 ते 125 रुपये क्विंटलनं विकण्याची वेळ नाफेडवर आली आहे। कांद्याचे भाव नियंत्रित राहावेत यासाठी सरकारनं नाफेडच्या माध्यमातून 15,000 मेट्रिक टन कांदा विकत घेतला होता। मात्र या उन्हाळी कांद्याचं आयुष्य संपत आल्यानं नाफेडच्या गोदामांमधला हजारो मेट्रिक टन कांदा सडायला लागलाय। आज शासनाचा पैसा जाऊन सुद्धा ना शेतकरी समाधान ना नाफेड समाधान। दुसरीकडे असं बोललं जातं की नाफेड हे सातत्याने तोट्यात चालले। मग अशा तोट्यात चाललेले सफेद हत्ती पांढरे हत्ती किती दिवस शासनाने पोसायचे आणि किती दिवस हे शेतकऱ्यांना त्याच्यासाठी वेठीस धरायचं, हा सुद्धा एक प्रश्न आज शेतकऱ्यांमध्ये चर्चेला जात आहे। आणि म्हणून आम्ही वारंवार या ठिकाणी मागणी करतोय की ज्या पद्धतीने तुमचा कांदा 2 महिन्यामध्ये सडलाय, शेतकऱ्यांचा मग 4 महिन्यामध्ये किती नुकसान झालं असेल याचा सुद्धा कुठेतरी विचार शासनाने करण्याचं गरजेचं आहे। राज्यात लवकरच नवं कृषी धोरण आणणार असल्याची माहिती कृषी मंत्री पांडुरंग फुंडकर यांनी दिली। अहमदनगरमधल्या महात्मा कृषी विद्यापीठात इंडो-इस्रायल गुणवत्ता डाळिंब केंद्राच्या उद्घाटनावेळी ते बोलत होते। यावेळी त्यांनी बोगस कंपन्या आणि दर्जाहीन खाजगी कृषी महाविद्यालयांना चांगलंच धारेवर धरलं। मॉन्सेटोचं बीटी बियाणं शेतकऱ्यांच्या छातीवर बसलं असून मॉन्टेन्सोसह इतर बीटी कंपन्यांना चाप लावणार असल्याचंही त्यांनी म्हटलं। राज्यातल्या कृषी विद्यापीठातील 4000 रिक्त जागा लवकरच भरणार असल्याचंही फुंडकर म्हणाले। राज्यातल्या खाजगी दूध संघांची मक्तेदारी मोडून काढण्यासाठी राज्य सरकार आरे किंवा महानंदा हा दुधाचा एकच ब्रँड विकसित करण्याचा त्यांनी निर्णय घेतलाय। या निर्णयाला कोल्हापुरातल्या गोकुळ दूध संघानं तीव्र विरोध केलाय। आरेसारख्या डबघाईला आलेल्या ब्रँडखाली गोकुळ दूध संघ सोपवायचा असेल तर आधी 100,000 कोटींची अनामत रक्कम गोकुळला देण्यात यावी अशी मागणी गोकुळचे माजी अध्यक्ष अरुण नरके यांनी केली आहे। या ब्रँडला आमचा तुमच्यात मर्ज ब्रँड करायचा आणि त्याच्यामध्ये जर आम्हाला काही दगाफटका बसला, आमच्या शेतकऱ्याला पैसे मिळाले नाहीत तुमच्या ब्रँडच्या नावावर, तर ह्याची जबाबदारी 100,000 कोटीच्या वर जाती। या 100,000 कोटीची कोल्हापूर जिल्ह्याची जबाबदारी स्वीकारा। एमआरपीच्या नावाखाली मनमानीपणे वस्तूंची विक्री करणाऱ्यांना सरकार आता चाप लावणार आहे। कारण डाळ, दूध, साखर, तेल अशा जीवनावश्यक वस्तूंचे दर सरकार आता निश्चित करणार आहे। ग्राहक आणि अन्न नागरी पुरवठा खात्यानं हा निर्णय घेतला। सुट्या आणि पॅकेजिंग वस्तूंच्या दरात मोठा फरक असतो, म्हणून अनेकदा दुकानदार हव्या त्या किमतींना वस्तूंची विक्री करतात। त्यामुळे सरकारनं हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतलाय। तसंच झाल्यास सरकारनं निश्चित केलेल्या दरांपेक्षा दुकानदाराला वाढीव दरानं विक्री करता येणार नाही। तरीही एखाद्या दुकानदाराकडून मनमानी कारभार सुरू असेल तर त्यासाठी शिक्षेची तरतूद केली गेली आहे। इंग्रजी आणि गणित या विषयांची भीती वाटणाऱ्या विद्यार्थ्यांना लवकरच नवीन पर्याय मिळू शकतो। राज्याचे शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी तसे संकेतही दिलेत। गणित आणि इंग्रजीमध्ये नापास होणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या मोठी आहे, त्यामुळे विषयांना पर्याय आणता येणार का याविषयी सध्या शिक्षण खात्यामध्ये विचार सुरू असल्याचं तावडेंनी सांगितलं। शिक्षण तज्ज्ञांच्या मदतीनं काम सुरू असून गेल्या 8-10 वर्षांमधील बोर्डाच्या निकालांचं विश्लेषण करण्याचं काम हाती घेण्यात येणार असल्याचं तावडेंनी सांगितलं।
बालचित्रवाणी आता कायमची बंद होणार आहे। बालचित्रवाणीचे कार्यक्रम दूरदर्शनवर कुणीही पाहत नाही। जे दुकान चालतच नाही ते चालू ठेवून उपयोग काय असं सांगत बालचित्रवाणी हे बालभारती बरोबर ई लर्निंग युनिट म्हणून काम करेल असं शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी सांगितलं। त्यामुळे बालचित्रवाणी बंद होण्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत। याचबरोबर बालचित्रवाणीच्या कर्मचाऱ्यांचे पगार काढण्याचे आदेशही दिलेले आहेत आणि प्रक्रिया सुरू झाल्याची माहितीही तावडेंनी दिली। आज बालचित्रवाणीचा कार्यक्रम कुठल्या दूरदर्शनवर चालत नाही। जे चालत नाही ते दुकान चालू ठेवण्यात काही उपयोग नाही। त्यामुळे काळानुरूप शिक्षण बदललं पाहिजे। त्यामुळे बहुधा ई लर्निंग विभाग सुरू केला तर बालभारतीचं कालांतराने बालभारती प्रिंटिंग बंद होईल आणि ई लर्निंगच बालभारती चालेल अजून 20 वर्षांनी। त्यामुळे मला असं वाटतं की पुढे जाऊन आपण विचार केला पाहिजे। उगाच इमोशनल एखाद्या संस्थेवर होऊन आपण त्या संस्थेचं नुकसान करण्यापेक्षा काळानुरूप ती कशी बदलून टिकवता येईल आणि विद्यार्थ्यांची शैक्षणिक गरज भागवता येईल यावर माझा जोर आहे। नवरात्रीसाठी डॉमिनोजनं खास शाकाहारी पिझ्झा सर्व करण्याचा बेत आखलाय। त्यामुळे 1 ऑक्टोबरपासून जवळपास अर्ध्याहून अधिक डॉमिनोजची रेस्टॉरंट शाकाहारी होणार आहे। यामुळे उत्तर आणि दक्षिण भारतातील 500 रेस्टॉरंटमध्ये मांसाहारी पदार्थ सर्व केले जाणार नाहीत। पहिल्यांदाच एखाद्या पाश्चिमात्य खाद्यपदार्थ कंपनीनं नवरात्रीसाठी अशा मोठ्या प्रकारचा बदल केलाय। नवरात्रीमध्ये मांसाहारी पदार्थांची मागणी खूपच कमी होते। त्यामुळे गेल्या 2 वर्षात डॉमिनोजला मोठा तोटा सहन करावा लागलाय। माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनीच राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांच्या मागे चौकशीचं शुक्लकष्ट लावलं। गेल्या 5 वर्षात काँग्रेसबरोबर राहिल्यामुळेच राष्ट्रवादी काँग्रेसचं सर्वाधिक नुकसान झालं अशी जोरदार टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी केली। ते काल अकोल्यातील एका मेळाव्यात बोलत होते। देशातील आणि राज्यातील काँग्रेसचं वर्चस्व संपलंय। गेल्या निवडणुकीत काँग्रेस स्वतःही बुडाली आणि आम्हालाही घेऊन बुडाली असंही सांगायला ते विसरले नाहीत। नाशिक महापालिकेकडून तयार करण्यात आलेल्या प्रभाग रचनेचा अहवाल राज्य निवडणूक आयोगाला सादर करण्यात आला आहे। आयोगाकडून कोणतेही बदल न होता तो मंजूर करण्यात आला। या रचनेनुसार शहरात 31 प्रभाग होणार असून 29 प्रभाग 4 सदस्य तर 2 प्रभाग 3 सदस्य असणार आहेत। शहरभरात एकूण 43,000 ते 53,000 मतदारसंख्या असणार आहे। मुंबईत एका दुचाकीस्वाराच्या मारहाणीमुळे मृत्युमुखी पडलेले ट्रॅफिक हवालदार विलास शिंदे यांच्या आईचं साताऱ्यातील राहत्या घरी निधन झालं। काल विलास शिंदे यांच्या 13व्याचे विधी सुरू असताना त्यांना हृदयविकाराचा झटका आला। रुग्णालयात उपचार सुरू असताना त्यांचं निधन झालं। कलाबाई विठोबा शिंदे असं त्यांचं नाव। त्या 80 वर्षांच्या होत्या। विदर्भ क्रिकेट असोसिएशननं गेल्या 6 वर्षातील बंदोबस्ताचे तब्बल 7,78,00,000 रुपये थकवल्याचा आरोप नागपूर ग्रामीण पोलिसांनी केला। या संदर्भातील पत्र जिल्हाधिकाऱ्यांना पाठवण्यात आलं असून क्रिकेट असोसिएशनची संपत्ती जप्त करण्याची मागणी करण्यात आली आहे। मात्र हा हिशेब चुकीचा असून थकीत रक्कम केवळ 5,50,00,000 इतकी आहे। त्यामुळे योग्य हिशेब द्या आणि एका दिवसात आपले पैसे घेऊन जा अशी भूमिका विदर्भ क्रिकेट असोसिएशननं घेतली आहे। नागपूरच्या भिवापूर तालुक्यात काल एका अपघातात एकाच कुटुंबातील 3घांचा मृत्यू झाला। धपरला वीरखंडी शिवारात मारुती 800 कार आणि वाळूचा ट्रक यांच्यात भीषण अपघात झाला। यात मारुतीतून प्रवास करणाऱ्या बावनकर कुटुंबातील 3घांचा दुर्दैवी मृत्यू झाला। रवी बावनकर, वर्षा बावनकर आणि त्यांचा 4 वर्षाचा मुलगा ग्रंथिक हे 3घे अपघातात ठार झाले। बावनकर हे नागपूर जिल्ह्यातील उमरखेडचे रहिवासी होते। हे सर्व गणपतीनिमित्त भंडारा जिल्ह्यातील पवनीच्या आपल्या नातेवाईकांकडे गेले होते। त्याचवेळी कारणानं त्यांच्यावर घारा घातला।